अगदी 10 मिनिटांच्या आत तयार होईल असा अप्रतिम चवीचा वाम मसाला आज आपण बनवणार आहोत. एकदम घट्टही नाही, थोडंसं ओलसर मसाला ठेवून झटपट तयार होणारा हा वाम मसाला बनवूया. पिवळी वाम वापरून आगरी कोळी पद्धतीने मसाला वाम बनवणार आहोत. मार्केटमधून घेताना पिवळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची वाम घ्यायची. पिवळ्या रंगाची वाम जास्त चविष्ट असते आणि मोठी वाम घेतलीत तर त्यात मोठे मोठे काटे असतात, त्यामुळे ते काढताना जास्त अडचण येत नाही. पण जर बारीक घेतलीत तर त्यात एकदम बारीक काटे असतात आणि मग काटे काढतानाच जास्त वेळ जातो, त्यामुळे मोठ्या आकाराची वाम घ्यायची. 1.5 पाव वाम मी स्वच्छ धुवून घेतले. आता एक मसाला तयार करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 लहान आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्याबरोबर लसूण मी भरपूर प्रमाणात घेतलेत, म्हणजे एक अख्खा लसणाचा कांदा सोलून घेतलाय, पाव इंच आलं घेतलंय आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतली आहे. ह्याचं पाणी न घालता वाटण तयार करून घेऊया. लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या इथे तुम्ही घ्या. तर आता कढईमध्ये घालायचं आपल्याला तेल. तुम्हाला मसाला बनवण्यासाठी किती तेल वापरायचं आहे तेवढं तुम्ही इथे घाला. तेल गरम झालं की त्यात ठेचून 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याचा हलका रंग बदलू द्यायचा आहे, म्हणजे लसणाचा पूर्ण फ्लेवर या तेलात उतरला पाहिजे. त्यानंतर तयार केलेलं हिरवं वाटण घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एकदम मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं. आगरी कोळी पद्धतीने कोणत्याही माशांची रेसिपी बनवताना लसणाचा जास्त वापर केला जातो. खूप मोजक्याच माशांची रेसिपी असेल ज्यात कांदा वापरला जातो, तर ह्यात आपण कांदासुद्धा वापरणार नाही आहोत. लसूण मी इथे जास्त प्रमाणात घेतलंय. आता एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय आणि थोडं चवीनुसार मीठ घातलंय. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय. टोमॅटो अशा पद्धतीने शिजवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता त्यातला ओलसरपणा पूर्ण कमी होऊन ह्या टोमॅटोला तेल सुटलेलं आहे. छान मी इथे परतून घेतलं आहे. आता मी इथे घालणार आहे 1.5 चमचा आगरी मसाला पावडर आणि पाव चमचा हळद. त्यासोबतच थोडीशी 2-3 चिमूट गरम मसाला ऑप्शनल आहे, स्किपसुद्धा करू शकता. 2 चमचे भाजलेलं खोबऱ्याचं कूट, म्हणजे खोबरं जे आहे ते भाजून मी एकदम बारीक केलेलं. 4 ते 5 कोकमाचे तुकडे घातलेत. आता हा मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. फक्त मसाले जळू द्यायचे नाही. जर वाटत असेल तर तुम्ही यात एकदम हलकंसं पाणी घालून हे मसाले परतून घेऊ शकता. तर हे मसाले परतल्यानंतर मी यात घातलेले गरम पाणी, थंड पाण्याचा जराही वापर करायचा नाही, गरम पाणीच वापरायचं, तरच या मसाल्यांची चव चांगली येईल. तर इथे आता मला जेवढा मसाला हवा आहे त्यानुसार मी इथे पाणी घालते. मच्छी शिजत असताना सुद्धा यातलं पाणी आटेल आणि त्यानंतर सुद्धा थोडासा मसाला उरला पाहिजे, त्यानुसार यात पाणी घालायचं. आता ह्यात जरी ग्रेव्ही दिसत असेल पण थोडं आटल्यानंतर ह्याचा मसाला तयार होईल, त्यानुसार मी पाणी घातलेलं आहे. याला चांगली कळकळून उकळी आली की त्यात आपल्याला असे वाम माशाचे तुकडे सोडायचे आहेत आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर तुटू शकतात मासे. तर एकदा आपण असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर अर्धवट झाकण देऊन साधारण 5 ते 6 मिनिटसाठी फक्त हे शिजवून घ्यायचे, कारण पीसेससुद्धा छोटे आहेत. जास्तीत जास्त 8 ते 9 मिनिट हे शिजायला लागेल. तर 8-9 मिनिट नंतर हे मासे मस्त शिजलेले आहेत. आता वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने हे थोडे मिक्स करून घ्यायचे. हा वाम मसाला तयार होण्यासाठी पाणी किती घालायचं याचा अंदाज येत नसेल तर मी सांगते की जास्तीत जास्त 1 ते 1.5 ग्लास पाणी घाला, म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये मसालासुद्धा तयार होतो व्यवस्थित. आता इथे मी गॅस बंद केलेली आहे. जरी सुरुवातीला हे पातळ दिसत असेल पण जसजसं हे थंड होत जातं तसतसं घट्ट होत जातं. तुम्हाला याचा मसाला अजून घट्ट करायचा तर करू शकता, पण भाकरीसोबत खाता आला पाहिजे अशा पद्धतीने मी हा मसाला तयार केलेला आहे. शेवटला मस्त मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि पाहू शकता मस्त असं चमचमीत आगरी कोळी पद्धतीने पिवळ्या वामचा मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की बनवून पहा. अगदी 10 मिनिटांच्या आत ही मसाला वाम तयार होते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर त्याला हाईप करायला विसरू नका, म्हणजे मला अजून वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.